घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल. ओवी जानकीला म्हणत असते, आई उद्या 24 तारीख आहे. त्यावेळेला जानकी खूपच खुश होते आणि म्हणते, अगं उद्या तुझ्या बाबांचा वाढदिवस आहे. आणि हे ऐकून ओवी सुद्धा खूपच खुश होते. तर नानांच्या खोलीमध्ये कुटुंबातल्या सगळ्यांची एक फोटो फ्रेम लावलेली असते आणि ते बघून सौमित्र म्हणतो, हे चित्र लवकरच खरं होईल नाना. आणि नानांना वचन देत म्हणतो, मी आणि जानकी वहिनी उद्या सगळ्यांना एकत्र आणणार आहे. तर नाना मनातच म्हणत असतात, पण त्याआधी ऋषिकेशला हे कळायला हवं की या घराचे प्रॉपर्टीचे पेपर्स मिळण्याची किल्ली हे म्हणजे त्याच्या हातातलं कड आहे. तर ज्या दुकानामध्ये ऋषिकेशने ते कडं विकलेलं असतं त्या दुकानामध्ये जानकी परत जाते आणि म्हणते, ऋषिकेश रणदिवेने जे हातातलं सोन्याचं कडं विकलं होतं ते कडं मी परत घ्यायला आले. आणि मग ते कडं समोर बघून जानकी खूप खुश होते आणि म्हणते, ऋषिकेश हेच आता तुमच्या बड्डेचं गिफ्ट असणार आहे. आणि जानकी ते कडं हातात घेईपर्यंत इतक्यात तिथं ऐश्वर्या येते आणि ते कडं पटकन हातातून घेते. तर ऐश्वर्याला तिथं बघून आणि ते कडं हिसकावून घेतलेलं बघून जानकी खूप चिडते. मग आता पुढे काय होईल हे आपल्याला येणाऱ्या पुढच्या भागांमध्येच बघायला मिळेल.